जिला परिषद प्राथमिक विद्यालय कोलारा में बच्चों को दी जा रही आधुनिक शिक्षा आज शिक्षा के क्षेत्र में एक मिसाल कायम कर रही है और कोलारा का यह विद्यालय केवल पढ़ाई का केंद्र नहीं बल्कि बच्चों के सपनों को साकार करने वाला एक सच्चा शिक्षा का मंदिर बन गया है। तो आइए नजर डालते हैं सीडीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर पर। ग्रामीण क्षेत्र में गुणवत्तापूर्ण शिक्षा का सुंदर उदाहरण कोलारा की जिला परिषद प्राथमिक विद्यालय में देखने को मिलता है। सुसज्जित भवन और आकर्षक परिसर मन को प्रसन्न कर देता है। दीवारों पर किया गया रंगकाम और पेंटिंग केवल सजावट नहीं बल्कि विद्यार्थियों को प्रेरित करने वाला माध्यम है। ई लर्निंग के जरिए बच्चों को आधुनिक और डिजिटल शिक्षा दी जा रही है, जिससे उनकी पढ़ाई में रुचि बढ़ रही है। विद्यालय में पलाश बाग के माध्यम से बच्चों को पर्यावरण का महत्व भी सिखाया जा रहा है। विद्यालय परिसर में ही आंगनवाड़ी केंद्र संचालित है, जहां छोटे बच्चों के लिए टीवी की सुविधा उपलब्ध है, जिससे उनका सीखना और भी रोचक बन गया है। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। आता आपण आहोत कोलारा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलारा येथे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गाव तसं चांगलं पण वेशीवर टांगलं अशा पद्धतीचे या गावाचं वैशिष्ट्य आहे। काही वर्षापूर्वीच या शाळेला ताला ठोकण्याचा पराक्रम या ठिकाणी झाला होता आणि आता जर आपण बघत आहोत तर या शाळेला खूप छान असं नंदनवन या ठिकाणी बनवलं आहे। नवीन नवीन रूमा आणि त्याच्यावर रंगविलेले चित्र, बोलके चित्र असल्यासारखे या ठिकाणी भासत आहे। सर, भिंतीवरचे चित्र पाहून खूप बोलके वाटतात, कसं काय साध्य केलं? हे सर साध्य झालं नाही का, आपले शाळा व्यवस्थापन समिती गणेश भाऊ येळमे यांच्या सहकार्यानुसार हे इमारत मिळाली आपल्या शाळेला। अशा इमारतीपर्यंत जिल्ह्यामध्ये 4 आहेत सर, त्याच्यामध्ये आपल्या गावात मिळालेले आहे आणि ह्या बोलक्या भिंतीमुळे मुलांना शिकण्यासाठी वाचनासाठी खूप फायदा होतो सर। ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला चित्र रंगवण्याची? चित्रातून कसं आहे सर, मुलं नाही का शिक्षणाची प्रोसेस ही मुलं ऐकण्यापेक्षा पाहून लवकर कॅच करतात आणि जास्त ज्ञान आपण डोळ्यानेच मिळवतो, त्याच्यामुळे मुलांनी पाहिल्यानंतर नाही का ते लवकर कॅप्चर करतात। त्याच्यामुळे ही अशा प्रकारचं हे नियोजन केलेलं आहे सर। याच्यामुळे मुलांच्या शिक्षणावर किती परिणाम? मुलांना चांगलं समजण्यासाठी आकलनासाठी सोपी पद्धत मुलांना आवडते। चित्र म्हणलं की मुलांचं आवडतं राहतं, रंग चित्र, त्याच्यामुळे मुलांना गोडी निर्माण होते शिकण्यामध्ये। सौ कविता अनुप लोथे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलारा येथे मी सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करीत आहे आणि आता दिवाळीमध्ये बदल्यांमध्ये मी इथे रुजू झाले। हे काय आहे? हे सर्व साहित्य आहे। 1 ते 4 वर्गासाठी अध्यापन करताना या सर्व साहित्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि विद्यार्थी लवकर आत्मसात करतात, म्हणून आम्ही या साहित्याचा वापर करतो। अच्छा, मुलांना समजतं का मग या चित्रातून? हो, मुलांना समजतं या चित्रामधून। जसं हे जे वस्तू आहेत, जर पहिल्या वर्गामध्ये जर आपण ह्या वस्तू दिल्या तर प्रत्यक्ष याचे रंग आकर्षक असतात, त्याच्यामुळे मुलं याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात आणि रंगही समजतात त्यांना की हा पिवळा रंग आहे नाही का, हा पिवळा रंग आहे, हा हिरवा रंग आहे, याच्यामध्ये रंग आपल्याला सांगता येतात। पुन्हा किती आहेत ह्या संबंध सुद्धा मुलांना आपल्याला समजावून सांगता येतो आणि मुलं लवकर कॅच करतात। तालुक्याचे नाव कशासाठी? तालुक्याचे नाव म्हणजे ह्या 3ऱ्या-4थ्या वर्गासाठी हा उपक्रम आहे की मुलांना जर आपण तालुके असे विचारले तर ते गोंधळून जातात, म्हणून हे प्रत्यक्ष हे आम्ही बनवलेले आहेत। 15 तालुके आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आणि याच्यामुळे काय होते की 15 विद्यार्थी असे उभे केले आणि प्रत्येकाच्या हातात जर असे आपण तालुक्याचे नावं दिले तर त्यांचा तो संबंध लवकर क्लिअर होतो आणि मुलांना लगेच 15 तालुक्यांची नावं ते दुसऱ्या दिवशी न बघता ते सांगतात। तर त्याच्यामुळे हा एक खूप चांगला उपक्रम आहे आणि बोलका उपक्रम आहे, त्याच्यामुळे मी याचा उपयोग करत असते। विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता किंवा त्यांच्यामध्ये सुप्त गुण विकसित करण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कला असतात विद्यार्थ्यांना, तर त्या विकसित करण्यासाठी या प्रकारचे वेगवेगळे कार्ड, फ्लावर्स विद्यार्थ्यांना बनवून दाखवायचे आणि त्यांच्या पण करून घ्यायचे, जेणेकरून त्यांना क्लासमध्ये शिक्षणामध्ये रुची निर्माण होते। म्हणजे कुठेतरी प्रत्येक मुलांच्या कला असते, त्यांच्या कलागुणांची जोपासना होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यानुभव या विषयाअंतर्गत आम्ही उपक्रम करून घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची पण आवड असते, चांगल्या प्रकारची त्यांची शैक्षणिक प्रगती पण होण्यास त्यांचा मदत मिळतो आम्हाला। आणि हा जो किल्ला बनवला आहे, खूप सुंदर किल्ला बनवलेला आहे, मॉडेल आहे। त्यामध्ये जेव्हा इतिहास म्हटलं की शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज
त्यांचे किल्ले त्यांच्या राज्यात उडतात. तर किल्ले हे महत्वाचे आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना किल्ल्यांचा एक किल्ले कसे असतात आणि ते किल्ले करण्यामागे त्यांच्यामध्ये स्वयंनिर्मिती हे सगळं सांगून त्यांच्याकडून अशा प्रकारचे आम्ही किल्ले बनवून घेतो आणि उपक्रमाचा भाग आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे विद्यार्थी आवडीने असे काम करतात आणि किल्ल्यांची त्यांना नावे लक्षात राहण्यास वाटत नाही. शाळेच्या वतीने या ठिकाणी परसबाग निर्माण केली आहे. काय संकल्प आहे परसबागाचा? परसबाग यासाठी केली आहे का विद्यार्थ्यांना त्या जे पोषक आहार जे मिळतात हे त्या पद्धतीनं त्या भाजीपाल्यातून प्रत्येक भाजीपाला आम्ही त्या टाकतो. त्या भाजीपाल्याचं महत्व आणि त्याच्यातून मिळणारं जे पोषक आहार आहे त्यांना विटॅमिन आहे तेही मिळू शकतात. आणि वेगवेगळे प्रकारचे आम्ही एक भारताचा नकाशा तयार केला. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या 3 प्रकारच्या भाजीपाला टाकला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या रंगाबाबत आणि त्याच्या जे टाकलेल्या बाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्याच्यानंतर एक हे असं दिलचं चित्र काढलेलं आहे. त्याच्यातही वेगवेगळ्या प्रकारचं आहे, कारण कसं समभाव, प्रेम आणि जिव्हाळा राहावं यासाठी त्या माध्यमातून ते परसबागाची निर्मिती केली. जिल्हा परिषद शाळा कोलारा याची इथे ई लर्निंग शिक्षणाची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. काय सांगाल सर या शिक्षण सेवेबद्दल? सर, आम्हाला वन विभागाच्या माध्यमातून आमच्या शाळेला ई लर्निंगची सुविधा आम्हाला प्राप्त झाली आणि त्यामुळे ई लर्निंगवर आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी शिकतात. प्रत्येक वर्गाचा सिलेबस इथे लोड केलेला आहे आणि ज्या वर्गांना आम्हाला शिकवायचे असते त्या वर्गाचा सिलेबस आम्ही ते लावून देतो आणि त्या ई लर्निंगच्या माध्यमातून आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे की आमच्या शाळेतले विद्यार्थी सुद्धा ई लर्निंग स्वतः लावतात आणि त्यांना जो विषय आवडता असतो, जो टॉपिक पाहिजे त्यांना, तो टॉपिक सुद्धा स्वतः लावतात आणि स्वतः विद्यार्थी शिकत असतात. विद्यार्थ्यांमध्ये बदल दिसून आला? हो सर, विद्यार्थ्यांमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल दिसून आलेला आहे की विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या गोष्टी टीव्हीच्या माध्यमातून आणि ई लर्निंगच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे समजत आहे. हे ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा शहरी भागातल्या विद्यार्थ्याला टच दिल्यामुळे शिक्षण तुमच्या शाळेत उपलब्ध आहे. होय सर, नक्कीच. हो सर. ही आहे कोलारा येथील अंगणवाडी शाळा. आपण जर बघितलं तर तालुक्यातल्या अंगणवाडीमध्ये आणि या अंगणवाडीमध्ये खूप सारा फरक दिसतो. खूप या अंगणवाडी स्वच्छता, भिंतीवर बनवलेले बोलके चित्र, टीव्ही संच सुद्धा या अंगणवाडी केंद्रामध्ये आहे. आणि आपल्या सोबत आहेत अंगणवाडी सेविका. काय सांगाल या शाळेबद्दल? कसं काय मॅनेज करता तुम्ही? आज या शाळेत टीव्ही सुद्धा लागलाय, कोण खर्च करतं टीव्हीचा? तशी टीव्ही आम्हाला ICDS म्हणजे ऑफिस तर्फेच मिळाली आहे आणि जो लाईटचा वगैरे खर्च आहे, फॅन वगैरे चालू आहे, यांचा बिल म्हणजे मीटर ग्रामपंचायत तर्फे ते करतात. या शाळेला जे चित्र रेखाटले गेलेले आहे ते सुद्धा रंगपूर्ती ग्रामपंचायतनं जेव्हा बिल्डिंग बांधून दिली तेव्हाच पण हे रंगपूर्ती पण करून दिली. किती अंगणवाडी केंद्र आहेत कोलाऱ्याला? इथं 3. तीनही अंगणवाड्या सारखेच आहेत? तीनही अंगणवाडी टीव्ही आहे? हो, 3ही केंद्रांना टीव्ही वगैरे. प्राध्यापक किशोर गबने के मार्गदर्शन में शिक्षक अनूप लोथे, दामोदर रामटेके, वेंकट भीसे, कविता लोथे, रमेश बदके एवं अन्य शिक्षकगण विद्यार्थियों के सर्वांगीण विकास के लिए कार्य कर रहे हैं. शिक्षा के साथ खेल, सांस्कृतिक व सामाजिक गतिविधियों पर भी विशेष ध्यान दिया जा रहा है. कोलारा का यह विद्यालय केवल पढ़ाई का केंद्र नहीं बल्कि बच्चों के सपनों को साकार करने वाला एक सच्चा शिक्षण मंदिर बन गया है. आपण बघितलं जिल्हा परिषद शाळा कोलारा येथील परसबाग, डिजिटल लॅब आणि बोलक्या बावल्या. खरोखरच ही शाळा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील एक बोलकी शाळा आहे आणि या शाळेवर येथील शिक्षक व पालक समिती यांनी खूप मेहनत घेतली आहे. हर कदम CTV न्यूज करता व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश एरमे सोबत बालू सातपुते चिंगूर.